रोखण्यामध्ये आता यश आले गोपी 11 ठाणेला. 18-1 या स्थितीमध्ये सध्या संघ भूमी 11 आपल्याला पाहायला मिळतोय. साइड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 उचलला वरती लिफ्ट झालाय बॉल. फिल्डर आहेत बॉल खाली परंतु बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता हा खणखणीत षटकार. 6 धावा आल्या आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल चालली आहे 24च्या भेटीला. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 लास्ट बॉल टू गो. पाहूया अजूनही मात्र या ठिकाणी अपेक्षा आशा कायम आहेत मेहबूबाईकडून. आणखीन एक हाफ ट्रॅकर. व्हॉट अ शॉट. पुलचा फटका. बॉल चाललाय मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर. 6 धावांकरिता बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत आणि 2 षटकारांच्या मदतीने टीम भूमी 11 मांडा जाऊन पोहोचलीये 30-1. अमित येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जंबो यांच्या विरुद्ध. पुन्हा एकदा महमूद तयार. वेट वॉच अँड हिट. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. षटकार येतोय अर्थातच महमूद यांच्या बॅट मधून सारण. 3रा षटकार आलाय. काय फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. बॉलला येऊ दिलं वेट केलं होतं वॉच आणि त्यानंतर हिटिंगची भूमिका मैदानामध्ये घेतली. हेच अपेक्षित आहे खरं तर महमूद यांच्याकडून कारण की या खेळाडूला अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये. जरी 1 डाऊनच्या रूपाने मैदानात आलेला असला. आज सेकंड मॅच मध्ये ग्लेन वैतीची बॅट चालली नाही. सेकंड मॅच मध्ये आझमची बॅट चालली नाही. परंतु महमूद जो खरं तर पहिल्या मॅच मध्ये फार काही करू शकला नव्हता तो आता सेकंड मॅच मध्ये चाललाय. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून येत आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये खरं तर धावा भरपूर खर्च झाल्यात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत. सिंगल रन आली. दुसरीचा डिप लगेच प्रयत्न होईल यात शक्यता नाकारता येत नाही. थांबलेत. सिंगल. अमितला स्ट्राईक मिळते. टीमची टोटल 40 झाली आहे. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल असतील टार्गेट सेट करणारे. किती धावा टार्गेट म्हणून सेट केले जातील या मैदानावरती हे मात्र पाहायचं आहे. 40 बनल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. टीमची टोटल 39 रन. 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना भूमी 11 टीमने. इथे देखील पहा वेगवान बॉल होता सोडून दिला आणि इथे रन आउटची शक्यता आणि ही शक्यता मात्र निश्चित पूर्ण होतीये. पंच सांगतात की अमित आउट आहे आणि इथून मात्र सिंगल तर नाही मिळाली परंतु ज्यासाठी एवढा खटाटोप केला शेवटच्या बॉलवरती रिस्क घेतलीये तो